झी मराठी वाहिनीवरील विनोदोघातली ही तुटेना ही मालिका सध्या चांगली चर्चेत आहे. समर आणि स्वानंदीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरलीये. तडजोड म्हणून एकमेकांच्या सोबत असलेले दोघे आता एकमेकांसाठी उभे राहताना दिसत आहेत. मालिका सध्या रंजक वळणावर असून अंशुमन आणि सुष्मिताच्या लग्नाने प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. आपण पाहिलं की मालिकेत अंशुमनचे कारनामे काही थांबत नाहीत, त्यामुळे समर त्याला सतत शिक्षा करत असतो. आता ही समरने अंशुमनचे कान धरत त्याला सक्तीची ताकीद दिली आहे. पाहूया अंशुमनने नेमकं काय केलं आहे. इकडे हे काय केलंस? उरलेलं पाणी तसंच टाकून दिलंस, बाटली तिथंच टाकून दिलीस. हे असं करतात. इकडे दे, उघड बाटली, उघड, घाल झाडांना पाणी घाल. जसं माणसांना पाणी लागतं तसं झाडांनाही लागतं. आपल्याला जसं जगायचं तसं त्यांनाही जगायचंय. आणि कचरा कचरा पेटीत टाकायचा. हे पाणी तू बनवतोस, तू निर्माण करतोस. कोण बनवतात? तो. एक एक थेंब पाण्याचा महत्वाचा आहे. तो जपायचा, टिकवायचा. सोन्यापेक्षा सुद्धा जास्त किमती आहे पाणी. ते जर नाही आलं, पाऊस नाही पडला, तर आपल्या डोळ्यातनं यायला लागेल पाणी आणि ते पिऊन जगायला लागेल. कळणार आहे? त्यामुळे पाण्याचा वापर जपून करायचा, वाया घालवायचा नाही. चल कामाला लाग, पाणी जपून वापरा. समर आणि अंशुमन यांचा व्हिडिओ सध्या चांगला चर्चेत आहे. एरवी मालिकेत अंशुमनचे कान धरणाऱ्या समरने यंदा त्याचे कान धरत प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात जून उलटला तरी अद्याप पावसाचं आगमन झालेलं नाही. राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाणी जपून वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. हेच सांगण्यासाठी समरने म्हणजेच अभिनेता सुबोध भावेने प्रेक्षकांना पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करण्याचं आवाहन केलं आहे. वीण फक्त माणसांशी नाही तर निसर्गाशीही घट्ट करूया. पाणी जपून वापरूया, निसर्ग जपूया. विनोदोघातली ही तुटेना या मालिकेच्या संपूर्ण टीम कडून प्रेक्षकांना हे प्रेमाचं आवाहन अशा शब्दात सुबोधने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.